मित्रांनो नमस्कार. आज आपण विशाल तरंगे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. त्यांचा जो हा काकडीचा प्लॉट आहे त्याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. काकडीची व्हरायटी कोणती, लागण कधी झाली, माल किती निघाला, ही काकडीची यशोगाथा आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर नमस्कार, मी गणेश पवार HM क्लॉज या कंपनीला काम करतोय. तर HM क्लॉज कंपनीचा इथं आपण कृतिका काकडीचा प्लॉट लावलाय. हिरव्या कलरची काकडी आहे. ती कृतिका काकडी ज्या शेतकऱ्यांनी लावली ते शेतकरी आज आपल्या बरोबर आहेत. तर त्यांच्याकडून आपण थोडंसं त्यांचं मनोगत ऐकून घेऊ की काकडी कशी आहे आणि काय पद्धतीनं काकडी, त्यांचा अनुभव काय आला काकडी बद्दलचा ते आपण ऐकून घेऊ. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव विशाल बाळू तरंगे, राहणार उचेठाण. तर तुम्ही आता ही HM क्लॉज कंपनीची कृतिका काकडी लावली, तर ही जी लागण किती तारखेला झाली तुमची? 2 सप्टेंबर. 2 सप्टेंबरला लागण केली. लागण म्हणजे तुम्ही रोपांची लागण केली, बी नाही लावलं. तर 2 सप्टेंबरला यांनी रोपांची लागण केलेली. 2 सप्टेंबरला लागण केल्यानंतर तुमचा प्लॉट किती दिवसांनी चालू झाला? 24व्या दिवशी चालू झाला. म्हणजे 24व्या दिवशी तुम्ही पहिलं पालवणी केलं. लागण केल्यानंतर 2 सप्टेंबरला लागण केली आणि तिथून पुढे 24व्या दिवसांनी तुम्ही पालवणी केलं. तर आतापर्यंत तुमचं ह्या प्लॉट मध्ये तोडे किती झालेत? साधारण 10 तोड झाले. 10 तोडे झालेत. 10 तोड्यामध्ये तुम्हाला माल किती निघाला? एक 15-16 टन माल निघालाय. 15 ते 16 टन माल निघाला. आता तुम्ही एवढे 10 तोडे केलेत, 15 ते 16 टन माल निघालाय तुमचा. पर तुम्ही आता इथं मार्केटला कुठल्या पाठवताय? सोलापूर मार्केटला पाठवताय. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? काकडी कशी आहे, काय चांगली आहे, किंवा व्यापाऱ्यांचं काय म्हणणं येतंय का त्याला, किंवा काकडी संदर्भात कशी व्यापाऱ्याला काय वाटतंय? काकडी एकसारखी असल्यामुळे व्यापाऱ्याला घेऊ उचलते ती एकसारखी व्यापार आहे. म्हणजे आपण तसं बघायला गेलो तर 70 ते 80% माल हा एकसारखा निघतोय आणि 70 ते 80% माल जो निघतोय काकडीचा तो समान लेंथ मध्ये निघतोय. दुसरी गोष्ट, काकडीचा कलर कसा आहे? काकड्या कलर चांगला आहे. कलर बी मार्केटला ऍक्सेप्टेबल आहे. म्हणजे ग्रीन कलरचा कलर आहे. आज तुम्ही बघू शकता 10 तोडे झालेत, पण 10 तोडे झाले असून सुद्धा कलर अजून पूर्णपणे असा बाकी व्हरायट्यांचा किंवा इतर तुलना केला तर पांढरा कलर येत जातो खालून खालून. पण या काकडीला तुम्ही बघू शकता अजून सुद्धा कलर चांगला अट्रॅक्टिव्ह आहे, लेंथ चांगली आहे आणि दुसरी गोष्ट किपिंग क्वालिटी सुद्धा चांगली आहे. आणि चवीला थोडं बाकी काकड्या जशा करकरीत लागतात तरी लागताना बी चवीला थोडी गोड लागते. अशी देशी काकडी खाल्ल्यासारखी गोड मध्ये चवी लागते. अजून तुमचं काय म्हणणं आहे? किडी रोगीला कशी आहे काकडी? कीड रोग काय नाही एवढा, म्हणजे चांगले, जास्त बळी पडत नाही किड रोगीला. आता त्यांचं पहिलंच पीक आहे काकडीचं आणि ह्यांची लागण अशा टायमिंगला झाली की यावर्षी ज्यावेळेस त्यांनी लागण केली ना त्या टायमिंगला भरपूर पाऊस होता. म्हणजे ह्या भागात सगळ्यात जास्त, सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाऊसच ह्या भागात पडलाय आणि त्या टायमिंग मध्ये ही लागण केलेलं प्लॉट आहे. एवढा चांगला प्लॉट मेंटेन केला ह्यांनी सुद्धा. एवढं खराब वातावरण असताना सुद्धा चांगला प्लॉट मेंटेन केलेला आहे. दुसरं व्हरायटी अजून काय तुम्हाला सांगू शकता या व्हरायटी बद्दल? अजून किती तोडे होतील तुमचे? अजून एक 15-16 होतील. 15च्या आसपास अजून यांचं अपेक्षा आहे की यांचे अजून 15 नवीन आपण बघू शकतो. जरा शेंड्याच्या बाजूला तुम्ही बघितलं तर शेंडा सुद्धा अजून सुद्धा चांगला आहे. फुलकळीचं सेटिंग निघतंय चांगलं. सेटिंग बघू शकता, इथं सेटिंग आहे, त्यानंतर इथं सेटिंग आहे. एकदम जवळजवळ पेरं पडलेलं आहे आणि सेटिंग भरपूर आहे. काय ठिकाणी बघितलं तुम्ही तर तुम्हाला 2-2-3-3 सेटिंग झालेलं दिसेल. एका ठिकाणी 2-2-3-3चं सेटिंग आहे. तर नमस्कार, तुम्ही इथं बघू शकता की इथं काकडीचं सेटिंग बघा. एक घस आहे आणि त्या घसामध्ये 1-2-3 काकड्या सेटिंग झाले. तिन्ही काकड्या सुद्धा साईज चांगली झालेली आहे. तिथं अलीकडच्या ह्याच्यामध्ये अलीकडच्या पेऱ्यात सुद्धा सेटिंग झालेलं आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे बघायला गेलो, इथं म्हणजे सेटिंग बघूया. सेटिंग थोडं चालू, फुल सेटिंग हो का? इथं जरा जवळ करता का? इथं एक सेटिंग आहे, 3-4 बोटावर इथं एक सेटिंग आहे, इथं एक सेटिंग आहे, इथं एक सेटिंग आहे. म्हणजे असं कंटिन्यू सेटिंग आहे. म्हणजे सेटिंग सुद्धा जास्त आहे. तर तुम्ही बरं, आपले शेतकरी मित्र ही व्हरायटी लावून समाधान आहेत का? त्यांच्या तोंडनं ऐकू आपण. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. नाद करताय काय? या वर्षी दर पण चांगला आहे, त्यामुळे आपले शेतकरी समाधान आहेत. पैसे बी चांगले होते आणि व्हरायटी ह्यांना आवडलेले, कारण माल पण भरपूर निघतोय. 15 तोडे झालेले आहेत लावून आणि आणखीन 15 तोड्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.